नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान अर्णव ऑनलाईन अकॅडमीवर तुमचं सर्वांचं स्वागत. TET मधल्या काही आलेल्या प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. पेपर सेकंडमध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यामध्ये एक प्रश्न आला होता. या प्रश्नासोबतच काही आपल्याला संकल्पना पण बघायच्या आहेत. 25पेक्षा कमी बुद्धी गुणांक असलेला विद्यार्थी पुढीलपैकी कोणत्या वर्गात असेल असं म्हटलंय. आपल्याला माहिती आहे की टर्मन नावाचा जो अमेरिकन शास्त्रज्ञ आहे मित्रांनो, तर टर्मन नावाच्या अमेरिकन शास्त्रज्ञांनी बुद्धिगुणांक म्हणजे IQ बद्दल एक सूत्र सांगितलेलं आहे. त्या सूत्राबद्दल विचारतील तर बुद्ध्यांक इज इक्वल टू काय असं तुम्हाला विचारतील, तर त्यांनी बुद्ध्यांकाबद्दल सांगितले. तर बुद्ध्यांक इज इक्वल टू काय, तर MA/CA. एक मिनिट इथे वर लिहितो मी. तर बुद्ध्यांक म्हणजे काय असं आपल्याला विचारतील, तर बुद्ध्यांक इज इक्वल टू काय, तर MA/CA आणि इंटू 100 येईल. पर्यायामध्ये तिथे 1000 पण देतील, तर आपल्याला 100च घ्यायचे. तर लिंग गुणोत्तर वगैरेच्या बाकीच्या कन्सेप्ट आहेत ना, म्हणजेच दर 1000 स्त्रियांचं पुरुषामागे असलेलं प्रमाण ते 1000 वर काढतात. पण मानसिक वय मेंटल एज भागिले CA, तर भागिले CA म्हणजे शारीरिक वय. तर शारीरिक वय गुणिले इथे 100, तर याच्यावरून बुद्ध्यांक काढला जातो. एखादा व्यक्ती किती बुद्धिमान आहे तर हे पाहिलं जातं. तर हे बुद्ध्यांक काढण्याचं जे सूत्र दिलेलं आहे टर्मन नावाचे अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत, तर त्यांनी दिलेलं आहे. तर मग आपल्याला प्रश्न काय आला, 2013मध्ये आलेला हा प्रश्न पेपर 2 मध्ये. पेपर 2 म्हणजे BEd वाल्यांचा. तर BEd आणि DEd हे दोन्हीचे मानसशास्त्र सारखंच आहे, तेच प्रश्न इकडे पण येतील. असंही करायचं नाही की आपण BEd आपल्याला फक्त पहिलाच पेपर द्यायचा आहे, मग सेकंड पेपरचे प्रश्न कशाला ॲनालिसिस करायचे. तर असं काही नाही. सेकंड आणि फर्स्ट दोन्ही पेपर तुम्ही ॲनालिसिस केले तर एक 10 ते 20% जरी क्वेश्चन रिपीट आले आणि तर तुम्हाला प्रचंड फायदा होईल त्यामध्ये. तर इथे 25पेक्षा कमी बुद्धिगुणांक असलेले विद्यार्थी पुढीलपैकी कोणत्या वर्गात असेल, तर त्यामध्ये पर्याय 3 आणि 4 असं उत्तर आहे. तर त्याला जड बुद्धी आणि निर्बुद्धी असं म्हटलं जातं. तर 25पेक्षा खाली म्हणजे तो कितीही असू शकतो. पण तुम्हाला हाच प्रश्न बदलून जर विचारतील, बदलून कसा, तर 20पेक्षा कमी, फक्त 20पेक्षा कमी सांगा म्हणतील. 25पेक्षा कमी आता विचारलंय, नेक्स्ट टाइम तुम्हाला म्हणतील 20पेक्षा कमी बुद्ध्यांक असल्यावर काय म्हणायचं, तर त्याला फक्त एक चौथाच पर्याय उत्तर लिहायचं, निर्बुद्ध. तर निर्बुद्धी असा चौथा पर्याय द्यायचं. तर निर्बुद्धी हा चौथा पर्याय त्यावेळेस लिहायचं 20पेक्षा कमी. आणि 25पेक्षा कमी जेव्हा देतील तर जड बुद्धी आणि निर्बुद्धी, तर अशी दोन्ही पण 3 आणि 4. मग याच्यामध्ये हायेस्ट बुद्ध्यांक असणारे ते पण विचारतील. अलौकिक बुद्धिमत्ता असलेले लोक, न्यूटन वगैरे जे आहेत, तर अलौकिक बुद्धिमत्ता असलेले ज्यांचा बुद्ध्यांक 140पेक्षा जास्त असतो तर त्याला अलौकिक बुद्धिमत्ता म्हणतात. तर या बुद्धिमत्तेच्या बाबतचा जो चार्ट आहे तर तो तुम्ही करून जा. अलौकिक बुद्धिमत्ता 140+, असामान्य बुद्धिमत्ता 130 ते 139, आणि जनरली जे साधारण लोक असतात तर त्यांचा 100 हा बुद्ध्यांक असतो. जनरली हा 100 असतो. बुद्ध्यांक मोजण्याचं सूत्र कोणी काढलंय असाही प्रश्न येऊ शकतो. तर टर्मन नावाच्या शास्त्रज्ञांनी बुद्ध्यांक मोजण्याचं सूत्र काढलेलं आहे. टर्मन हे अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी IQ जो आहे तर तो मोजण्यासाठी IQ इज इक्वल टू वरती MA लिहायचं आणि खालती CA इंटू 100 करायचे. आणि मग तो चार्ट पण करून जायचा. हमखास त्याच्यावरती प्रश्न कुठे येईल, 120+ येईल, 60 ते 69 येईल, 90 ते 109 पर्यंत येईल. शीघ्र बुद्धिमत्ता, कुशाग्र बुद्धिमत्ता, अलौकिक बुद्धिमत्ता आणि वर्गीकरण. त्याच्यानंतर 140पेक्षा जास्त जे आहे तर त्याला अलौकिक बुद्धिमत्ता म्हणतात. तर तो चार्ट तुम्हाला कुठल्याही मानसशास्त्राच्या पुस्तकात तुम्ही जे पण फॉलो करतात तर त्यामध्ये तो चार्ट दिला आहे. तर तो चार्ट चांगला प्रिपेअर करून जायचा, प्रश्न येऊ शकतो त्यावरती. तर हे लक्षात ठेवा, तर यावरती प्रश्न येऊ शकतो.
हा तो चार्ट तुम्हाला हवा आहे का, इथे तुम्हाला दिलेला आहे, कुठल्याही पुस्तकामध्ये आहे. सॉरी. तर 140 पेक्षा जास्त अलौकिक बुद्धिमत्ता, 130 ते 139 असामान्य बुद्धिमत्ता, 120 ते 129 कुशाग्र बुद्धिमत्ता, 110 ते 119 शीघ्र बुद्धिमत्ता, 90 ते 109 सामान्य, म्हणजे जनरली सामान्य बुद्धिमत्तेचे लोक जास्त असतात, 80 ते 89 उपसामान्य, 70 ते 79 अतिसामान्य, 60 ते 69 अल्पबुद्धी, 40 ते 59 मंद, 20 ते 39 जड आणि 20 पेक्षा कमी निर्बुद्ध. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय, 25 पेक्षा कमी. तर नेक्स्ट टाइम तुम्हाला 20 पेक्षा कमी असं विचारतील, मग एकच पर्याय लिहायचा निर्बुद्ध. तर त्यांनी इथे विचारताना थोडंसं वेगळं विचारलंय, 25 पेक्षा कमी. 25 पेक्षा कमी मध्ये दोन्ही पण येतात, जड आणि निर्बुद्ध, निर्बुद्धी असणारे जड आणि निर्बुद्धी. तर हे लक्षात ठेवायचं. आणि टर्मन या अमेरिकन शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या बुद्धिगुणांकाचं सूत्र कोणतं, तर हा पण 2013ला प्रश्न आला होता, तर तो रिपीट येऊ शकतो. तर बुद्धिगुणांकाचं सूत्र टर्मनने जे सांगितलेलं आहे, तर त्या बाबतीत लक्षात ठेवा की टर्मनने बुद्धिगुणांकाचं सूत्र सांगितलेलं आहे. टर्मन हा अमेरिकन शास्त्रज्ञ आहे. तर हे 2013ला आलेला, तर त्या प्रश्नाविषयी आपण ॲनालिसिस पाहिलेलं आहे. मानवी वर्तनाचं शास्त्र अशा व्याख्या पण विचारलेल्या आहेत मानसशास्त्रामध्ये. तर मानवी वर्तनाचं शास्त्र अशी व्याख्या कोणी केली आहे, तर वॅटसन. तर वॅटसन यांनी मानवी वर्तनाचं शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र अशी व्याख्या केलेली आहे. आणि बाकीच्या पण व्याख्या बघून घ्यायच्या, अरिस्टॉटल, मॅकडुगल, तर यावरती फ्राईड आहे, वॉटसन आहे, मन आहे, क्रोक्रो आहे. तर या व्याख्येविषयी तुम्हाला परत विचारतील. तर ॲनालिसिस खूप करणं गरजेचं आहे. आता कमी वेळामध्ये 10 ऑक्टोबरलाच आपली परीक्षा झाली, तर 10 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला जर शॉर्टकट तयारी करायची असेल, तर मागचे प्रश्न काय आहेत आणि पुढे काय येऊ शकतं, तर याचा अंदाज घेऊन तुम्ही तयारी करायची. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. इथे आपण थांबू. परत नवीन व्हिडिओमध्ये अजून काही प्रश्न घेऊन त्यावरती चर्चा करूया.